मालवणमधील एका नेत्ररुग्णाच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या रुग्णाची नजर गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। शंकर टेंबुलकर असे या रुग्णाचे नाव आहे। ही बाब निदर्शनास आल्यानंतर कणकवली येथील विवेकानंद नेत्रालयाच्या कार्यालयात आमदार वैभव नाईक यांनी त्या रुग्णाच्या नातेवाईकांसह धडक देत नेत्रालय प्रशासन व्यवस्थापकाच्या पूनम जगदाळे यांना जाब विचारलाय। या रुग्णाचे ऑपरेशन केल्यानंतर डॉक्टरांसह प्रमुख जबाबदार अधिकाऱ्यांनी या रुग्णाच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। मी आता ताबडतोब ज्या मी आणि आमचे लोकशाही युवा समिती आहेत त्यांनी आम्ही दोघांनी ते कागद बघितले आणि त्या आधारे त्यांच्या नावाने सिव्हिल सर्जन खरं याच्या कुठल्याही जिल्ह्याच्या डॉक्टरची तक्रार तर पहिल्यांदा सिव्हिल सर्जनकडे केली पाहिजे। त्याआधी सिव्हिल सर्जनकडे तक्रार करणार या संदर्भात चौकशी समिती नेमून या करावा। परंतु माझं हे नाव आहे की तुम्ही ही ऑपरेशन करताय, लेन्स 3000ची असेल ती 18,000 रुपये तुम्ही लेन्स घालताय आणि खरं तर ती जिल्हा रुग्णालयात मोफत मिळते आणि असं असताना आपण हे ह्या लोकांना भुर्दंड करताय आणि लोकांच्या जीवाशी खेळताय, डोळ्याशी खेळताय। हे असे प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यात कबूल घेतला जाणार नाही। शिबिरला माणूस आला होता संदीप कदम म्हणून, ते बोलले आम्ही कोणत्या डॉक्टरांकडून त्यांचे रिपोर्ट करून आले, इकडे आलो ते हे बोलले ताबडतोब तुमचं ऑपरेशन करूया, सक्सेस म्हणा। इंडियन प्लस इंग्लिश लेन्स बसवूया 18,500 ती बसवल्यावर त्यांना व्यवस्थित त्यांना दिसणार, म्हणजे परत त्यांना झाडा येण्याचे प्रॉब्लेम येणार नाही, म्हणजे कंपल्सरी आयुष्यभर त्यांना दिसणार। त्याप्रमाणे आम्ही त्यांचं ऑपरेशन म्हटलं करा, आता एवढे पैसे लागतात, 5,000ची लेन्स तुम्ही बसवू नका, 18,500ची लेन्स बसवा। त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सांगितलं ऑपरेशन करून 4 दिवसांनी आम्ही परत ऐकडे आलो आणि दिसायचं बंद झालं। ते दुसरे डॉक्टर आले पडद्याचे डॉक्टर, ते बोलले त्यांची नस पूर्णपणे सुकलेले आहे, रक्तवाहिनी बंद झाली, त्यामुळे त्यांना आता कधीच दिसणार नाही। तेव्हा त्या मॅडमला आम्ही विचारलो आता आमची नुकसान भरपाई काय, ते बोलले तुम्ही काय करायचं आहे ते करून घ्या अशी आहे ते मॅडम बोलले, मोठ्याने तंतन खूप मोठ्याने बोलले। म्हणून मी आमचे तिने काका आहे त्यांनाच भेटलो, ते बोलले आम्ही आमदार साहेबांना भेटतो। आमच्या इथे 1.5 महिन्यापूर्वी ऑपरेशन झालं मोतीबिंदूचं। पेशंटला कॅटरॅक्ट ग्रेड 3 ग्रेड 4 असा कॅटरॅक्ट होता। ऑपरेशन पूर्वी डॉक्टर साकेत कुलकर्णींनी त्यांना पाहिलं होतं। मागील रेटिनामध्ये क्वेरी पीडीआर होता। ऑपरेटिंग नंतर पोस्ट ऑफ पेशंटला व्हिजन आलेली नाही, म्हणून आम्ही VR सर्जन डॉक्टर प्रवीण हंकर यांना दाखवलं। तर डॉक्टर प्रवीण हंकर यांचं असं मत आहे की मागील नस जी आहे पडद्याची, मेन नजरेचा जो भाग असतो तो रेटिना असतो। पुढील मोतीबिंदू ऑपरेशन हे सक्सेस झालेलं आहे, मोतीबिंदू काढलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण लेन्स टाकलेली आहे, पण जो काही त्यांचा नजरेचा प्रॉब्लेम आहे तो मागील नसेमध्ये आहे आणि ती नस सुकलेली आहे, त्याच्यामुळे त्यांना नजर आलेली नाही आणि ऑपरेशन मोतीबिंदूचं हे सक्सेस झालेलं आहे। Thank you.